यशया याचा 64 अध्याय 8 वचन. तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. यस, तर परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे माझ्या बहीण भावांनो आजच्या या सुंदर दिवसासाठी. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. यस, आमेन. परमेश्वर हा आपला काय आहे? पिता आहे. तो आपला रचयिता आहे. आणि आपण काय आहोत? तर माती आहोत. हो, मनुष्य हे काय आहे? माती आहे. कारण परमेश्वराने मनुष्याची निर्मिती ही मातीच्या द्वारेच केलेली आहे. आणि तू आमचा कुंभार आहेस. यस, परमेश्वर आपला पिता आहे, आपला कुंभार आहे. कारण त्याने आपल्याला घडवलेलं आहे, बनवलेलं आहे. आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. हो, आपण जे सर्व मनुष्य जाती आहे ही काय आहे? परमेश्वराच्या हाताची कृती आहे. त्याने स्वतःने आपल्याला त्याच्या हाताने बनवलेलं आहे. हो, कारण परमेश्वर आपल्यावरती खूप प्रेम करतो, प्रीती करतो. त्यामुळे परमेश्वराने मानवाची निर्मिती जी आहे ती त्याच्या स्वतःच्या हाताने केलेली आहे प्रियांनो. कारण आकाश आणि पृथ्वीची जर रचना परमेश्वर शब्दाच्या द्वारे करू शकतो, तर मनुष्याची निर्मितीसुद्धा परमेश्वराने शब्दाद्वारे केली असती, करू शकला असता. पण परमेश्वराने असं केलं नाही. कारण की परमेश्वर हे आपल्यावरती खूप प्रीती करतो. त्यामुळे परमेश्वराने स्वतःचे हात मातीमध्ये घालून चिखल करून स्वतःचे हातसुद्धा परमेश्वराने मानवासाठी काय घाण केलेले आहेत. तर परमेश्वराने आपल्याला खूप त्यांच्या हाताने बनवलेला आहे, घडवलेला आहे आणि स्वतःचा श्वास हा आपल्यामध्ये फुंकलेला आहे. तर त्यामुळे आपण काय आहोत? ते परमेश्वराचे खूप लाडके आहोत, प्रिय आहोत. तर आपण जेव्हा आपल्यावरती जगिक जीवन जगत असताना कुठलंही संकट येऊ द्या प्रियांनो, जर परमेश्वराने मनुष्याला इतकं प्रेमाने बनवलेलं आहे, तर तो आपल्यावरती येणाऱ्या संकटांना सुद्धा पार पाडणार आहे. तो आपल्याला आपली परिस्थिती बदलणारा हा परमेश्वर आहे. हो, कारण तो आपल्यावरती खरंच खूप प्रीती करतो. म्हणूनच आपण काय आहोत की आज जिवंताच्या भूमीमध्ये आहोत. कारण कित्येक लोक आहेत की आजचा हा दिवस ही वेळ पाहू शकलेले नाहीत, पण परमेश्वराचा अनुग्रह कृपा आपल्यावरती आहे. म्हणून आपण हा दिवस पाहिला, ही वेळ, हा क्षण पाहतोय, जगतोय. आणि परमेश्वराने आपल्याला सुरक्षित आणि आशीर्वादितसुद्धा ठेवलेलं आहे. कारण परमेश्वर आपल्यावरती काय प्रीती करतो, तो आपला पिता आहे. जर आपण जगिक माता पिता असून जर आपल्या मुलाला चांगल्या देणग्या देऊ इच्छितो, तर परमेश्वर तर खूप काय आहे? महान आहे, सामर्थ्य आहे. तर तो आपल्या मुलांना किती अधिक उत्तम देणार आहे. त्यामुळे जी काही परिस्थिती असेल, संकट असेल, त्यातनं आपण हिंमत धरून येशू ख्रिस्ताच्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपण त्यातनं बाहेर पडणंही तितकंच महत्त्वाचं आहे प्रियांनो. तर ह्या अद्भुत दिवसासाठी, वचनासाठी परमेश्वराला आपण कोटी कोटी धन्यवाद करूया आणि छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो बाप्पा. किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या परमेश्वरा, की तू आमचा पिता आहेस, आमचा कुंभार आहेस आणि आम्ही मनुष्य जे आहोत ते माती आहोत. यस, कारण आमची काहीही पात्रता नसताना परमेश्वरा तू आमच्यावरती इतकं प्रेम करतोस, प्रीती करतोस. त्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद करतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण तू खरंच खूप महान सामर्थ्य आहेस की तू आम्हाला किती प्रीती करतोस. हे तू दर दिवस, दरवेळी आम्हाला तू त्याची प्रचिती देत असतोस माझ्या बाप्पा. तू ते साक्ष गवाईच्या रूपाने देतोस, आम्हाला जिवंताच्या भूमीत ठेवलंस. त्याबद्दल तुला धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आणि जे कोणी माझे भाऊ बहीण आज दुःखी कष्टी असतील त्यांच्यापर्यंत तुझं हे वचन जाण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. कारण त्यांना या वचनाद्वारे ते सुद्धा आशीर्वादित होतील, माझा विश्वास आहे. हो परमेश्वरा, त्यांनाही आशीर्वादित कर आणि सर्वांना तू सुरक्षित ठेवलंस त्याबद्दल धन्यवाद करते. परत एक वार बाप्पा, ह्या जीवनासाठी, वचनासाठी आणि वेळेसाठी तुला धन्यवाद देते. छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या सामर्थ्य नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. जय मसीह की सभी को शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. थँक्यू सो मच.